मित्रहो, महाराष्ट्रातील तमाम पात्र लाडक्या बहिणी, ज्या की नोव्हेंबर महिन्याच्या प्रतीक्षेत होत्या हप्त्याच्या, त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट आहे, की आज 8 डिसेंबरला जी-आर काढण्यात आलेला आहे. आपण पाहतोय, की सरकारी हप्त्याचं वितरण करायचं असेल, तर त्याच्यासाठी एक प्रणाली आहे. त्यामध्ये जेवढे पात्र लाभार्थी आहेत त्या महिन्याचे, ते पात्र लाभार्थ्याची संख्या काढली जाते. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारा निधी किती आहे, त्याची तरतूद केली जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा जी-आरही काढला जातो आणि चौथ्या टप्प्यामध्ये निधीचं वितरण केलं जातं. आज 8 डिसेंबरला जी-आर काढलाय म्हणजे आपला तिसरा टप्पा हा पार पाडलेला आहे आणि लवकरच म्हणजे 2 ते 3 दिवसात या निधीचं वितरणही सुरू होणार आहे. मग थोडंसं सखोल चर्चा करूया, की या महिन्यात निधी किती वितरण झालेला आहे? काही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे का? तर जी-आरचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते, की नोव्हेंबर महिन्यासाठी जो निधीची तरतूद करण्यात आली आहे 263 कोटी इतकीची. परंतु त्याच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा जो जी-आर होता आणि त्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या निधीची जी तरतूद होती ती 300 कोटीच्या आसपास होती. मग आता जर निधी 300 कोटीवरनं 263 कोटीवरती आलेला आहे. याचा संकेत काय आहे, की लाडक्या बहिणी ज्या पात्र अपात्रेच्या दारावरती होत्या, कटघऱ्यावरती होत्या, त्यांना अपात्रच करण्यात आलेलं आहे. त्यांना यावेळेस बक्षिलेलं नाहीये. तर मग नेमकं ही कोणत्या कारणामुळे अपात्र झालेले असतील? जर तुमच्या मनात हा शंका असेल, की बाबा आमची आणखीन ई-के-वाय-सी राहिली आहे म्हणून आम्हाला वगळण्यात आलंय, तसं नाहीये. तुमची ई-के-वाय-सी जरी नसली झाली तरी 31 डिसेंबरपर्यंतची मुभा आहे. तर तुम्हाला त्या कारणामुळं वगळण्यात येणार नाही. परंतु होय, ज्यांनी कुणी ई-के-वाय-सी केली आहे आणि ई-के-वाय-सी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे सरकारच्या, की ह्या महिला पात्रतेच्या निकषामध्ये बसत नाहीयेत. मग आय-टी-आर्स असतील किंवा राशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त महिला असतील किंवा एका घरात 2 पेक्षा जास्त महिला असतील, फोर व्हीलरवाल्या महिला आहेत किंवा इतर आणखी कुठली कारणं असतील, त्यामध्ये त्यांचा अपात्र झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 26 लाख महिला ज्या की चौकशीच्या रडारवर होत्या मागच्या 3 महिन्यापासून, परंतु त्यांना दर महिन्याला अ, हप्ते दिल्यात वितरण करण्यातच येत होते. तर त्यापैकी बऱ्यापैकी महिलांना अपात्र करण्यात आलंय. आता जर तुम्ही विचाराल, की नेमकं किती महिला अपात्र झाल्या, तर मोठा-मोठा हिशोब जर सांगायचा झाला, तर 263 कोटीची जर निधी असेल आणि ₹1500 एका महिलेला मिळत असेल, तर याचा हिशोब येतोय 1,75,00,000च्या आसपास. आणि आपण पाहतोय, की पात्र लाभार्थी जे महिला होत्या, सुरुवातीलाच 2 कोटीच्या पुढे महिला होत्या. मागच्या 2-3 हप्ते जे वितरण आहे 16वा-17वा हप्ता, त्यापैकी 2 कोटीच्या आसपासच्या महिलांना हे वितरण झालेलं आहे. आणि आता ही 1,75,00,000 पर्यंत आकडा आलेला आहे. म्हणजे 25 लाख महिलांचा हा डिफरन्स आहे. ही जी काही फरक आहे, हा म्हणजे त्या महिला आहेत ज्या अपात्र झालेल्या आहेत. आशा करूया येणाऱ्या काळातही बऱ्यापैकी ही जी काही छाननी आहे त्यामध्ये परत महिला गळती होणारच आहे. परंतु ज्या खऱ्या लाभार्थी आहेत, त्यांना यामध्ये गळतीमध्ये अडकू नये आणि त्यांना योग्य ते मोबदला मिळावे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.